ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आपण सकाळपासूनच पाहतोय अभिनेते सैफ अली खान यांच्या संदर्भातील बातमी। त्यांच्यावरती हल्ला झालेला आहे। त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे, मात्र त्यांच्या मानेतून 3 इंच लांब वस्तू निघालेली आहे। लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे। 2 गंभीर जखमा त्यांच्या मानेवरती होत्या अशी माहिती आता डॉक्टरांकडून मिळते। लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी या संदर्भात माहिती दिली आहे। त्यांच्यावरती उपचार शस्त्रक्रिया झालेली आहे, उपचार सुरू आहे। त्यांना आयसीयू मध्ये आता दाखल करण्यात आलेला आहे। त्यांची विचारपूस करण्यासाठी आता अनेक इंडस्ट्रीमधले लोक त्यांना भेटण्यासाठी येत आहेत। त्यांची मुलगी सारा अली खान आणि इब्राहिम खान आता त्यांच्या विचारपूस करण्यासाठी तिथे पोहोचलेले आहेत। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडलेले आहेत। स्वप्नील, आपण पाहतोय सैफ अली खान यांच्यावरील शस्त्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे, प्रकृती स्थिर आहे, मात्र आता डॉक्टरांकडून माहिती समोर येते की त्यांच्या मानेतून 3 इंच लांब अशी वस्तू ही निघालेली आहे। त्या संदर्भात माहिती। नीलम, सैफ अली खान यांच्यावरती शस्त्रक्रिया पूर्ण झालेली आहे, यशस्वी झालेली आहे। मात्र जे 2 घाव गंभीर स्वरूपाचे होते त्यामधील मानेवरती झालेला घाव होता आणि या मानेवरती झालेल्या घावामध्ये एकूण 3 इंच लांबीचा एक पदार्थ मिळालेला आहे। खरं तर चाकूने हल्ला करण्यात आला असल्याची माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे चाकूचं काही एक टोक हे अडकलेलं होतं का अशा प्रकारचा एक संशय आहे। दुसरं म्हणजे काचेचा हा पदार्थ आहे का असा सुद्धा एक संशय निर्माण झालेला आहे। दुसरीकडे जी स्पाईनवरती मणक्यावरती जी शस्त्रक्रिया झाली ती सुद्धा यशस्वी झाली असल्याची माहिती समोर आली आणि एकूण डॉक्टरांच्या माहितीनुसार आणि या सैफ अली खान यांच्या टीमकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार सैफ अली खान हे आउट ऑफ डेंजर, म्हणजे आता त्यांची प्रकृती ही स्थिर आहे। सध्या त्यांच्यावरती लक्ष हे पोलिसांचं तसेच एकूणच या ठिकाणी डॉक्टरांचं सुद्धा आहे आणि एकूण पुढील जी माहिती आहे ती लवकरच देण्यात येईल अशा प्रकारची माहिती सुद्धा सैफ अली खानच्या टीमकडून देण्यात आलेली आहे। त्यामुळे लवकरच मेडिकल बुलेटिन जारी होईल आणि या मेडिकल बुलेटिनमध्ये तो 3 इंचाचा पदार्थ नक्की कोणता होता, ते धातू आहे की काचेचा तुकडा आहे, या संदर्भातील माहिती सुद्धा समोर येईल। जी स्वप्नील, जर आपण पाहिलं तर आता या ठिकाणी पोलिसांची चौकशीला आता वेग आलेला पाहायला मिळतोय। दया नायक यांची या प्रकरणामध्ये आता एंट्री झालेली आहे, जे एन्काउंटर स्पेशलिस्ट आहेत ते या प्रकरणाची आता संपूर्ण चौकशी करणार आहेत। कुठपर्यंत आता हा तपास आलेला आहे? 3 जे कर्मचारी होते त्यांच्या घरातील सैफ अली खानच्या, त्यांची चौकशी कुठपर्यंत आलेली आहे, त्या संदर्भात काय माहिती? नीलम, नक्कीच एकूण मुंबई गुन्हे शाखा आणि मुंबई पोलीस या दोघांकडनं ही जी तपासणी आहे ते सुरू आहे। मुंबई पोलिसांचे 7 पथकं आहेत तर गुन्हे शाखेचे 8 पथकं आहेत। या पथकांकडून या सखोल प्रकरणाची चौकशी सध्या सुरू आहे। 3 जणांना ताब्यात घेण्यात आले आणि हे 3 जण खरं तर कर्मचारी सैफ अली खानच्या घरातील आहेत, त्यांना ताब्यात घेण्यात आलं। त्यांना त्यांची दिवसभर अजूनही चौकशी सुरू आहे। जोपर्यंत ठोस पुरावे हाती येत नाही, जोपर्यंत ठोस प्रतिक्रिया मिळत नाही, तोपर्यंत पोलीस हे चौकशी करतच राहतील। मात्र दुसरीकडे जे पथकं आहेत ते या अज्ञात हल्लेकरूचा शोध घेत आहेत। कोण एकीकडे या सर्व प्रकरणामध्ये सैफ अली खानची बिल्डिंग असेल, त्या बाजूचा परिसर असेल, या परिसरामधले सीसीटीव्ही फुटेज असेल, या सर्व सीसीटीव्ही फुटेजची बारीक तपासणी आहे, ती बारीक पडताळणी आहे ती केली जाते। सर्व सीसीटीव्ही फुटेज पाहिले जात आहेत आणि त्यानुसार पुढची कारवाई ती होताना पाहायला मिळते। एकीकडे सैफ अली खान यांना शुद्ध आल्यावरती खरं तर मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली होती, त्यामुळे त्यांना भूल देण्यात आली होती। नंतर त्यांची तब्येत सावरल्यानंतर त्यांची सुद्धा चौकशी करण्यात येईल, त्यांचा सुद्धा जबाब आहे तो घेण्यात येईल। नक्की त्यावेळेला काय घडलं, कशाप्रमाणे हा हल्ला झाला, नक्की कोणत्या प्रकारे धातू होता की काच होती, या संदर्भातील माहिती समोर येईल। एकूण या प्रकरणाची माहिती संध्याकाळपर्यंत ही पोलिसांकडून माध्यमांना देण्यात येईल अशा प्रकारची शक्यता वर्तवण्यात येते। याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।